कोनिकल पेंडुलम म्हणजे काय बघा, तर पहिला आता सिंपल पेंडुलम घ्यावं लागेल तुम्हाला. सिंपल पेंडुलम म्हणजे काय बघा, तर एक छोटीशी बॉडी घ्यायची, छोटासा दगड घेतला तरी चालतो किंवा मेटलचा एखादा स्पियर असतो, त्याला बॉब असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर हा जो स्पियर आहे त्याला असं हुक केलेलं असतं दोरी बांधायला, त्याला एक दोरी बांधलेली ते एका रिजिड सपोर्टला बांधलेला. तर ही जी काही सिस्टीम तयार झाली त्याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. या सिंपल पेंडुलम विषयी सगळं डिटेलमध्ये आपल्याला ऑसिलेशन नावाचा टॉपिक येणार आहे पुढे, त्यात येणार आहे. तर हा जो बॉब आहे तो जर मी डिस्प्लेस केला असा त्याच्या मेन पोझिशन पासून, ठीक आहे, आणि देन रिलीज सोडून दिला तर हा बॉब असा ऑसिलेशन, ठीक आहे. हा अशा प्रकारे हा ऑसिलेशन करत असतो. बघा लक्षात ठेवा. तर ह्याचं ऑसिलेशन करतो, तर त्या ऑसिलेशनला किती वेळ लागतो, तिथे कुठले कुठले प्रोसेस ऍक्ट होतात, त्याचा पिरियड किती, त्याची व्हेलॉसिटी किती असते वगैरे, असलं सगळं आपल्याला ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. बरोबर आहे. सिंपल पेंडुलमची डेफिनेशन आणि त्याच्या पिरियडचा फॉर्म्युला वगैरे आपल्याला या चॅप्टरमध्ये कोनिकल पेंडुलम पाहायचं. मग कोनिकल पेंडुलम काय आहे, तर तो सिंपल पेंडुलमच असतो पहिली गोष्ट म्हणजे, म्हणून मी सिंपल पेंडुलम थोडं सांगितलं. फक्त तो वेगळ्या प्रकारे मोशन मध्ये आणलेला असतो. तर हा वेगळ्या प्रकारे मोशन मध्ये कसा आणायचा, तर हा जो बॉब आहे ना तो अशा प्रकारे आपण फिरवणार आहोत. हे डॉटेड काढतो मी आता, बॉब देत आहे. ओके. तर तो अशा प्रकारे आपण फिरवणार आहोत की तो बॉब सर्क्युलर मोशन करेल. आता इकडं असताना इथं असेल तर ही जी स्ट्रिंग आहे, दोरी आहे, तो काय तयार करेल रे मग, तो एक कोन, आईस्क्रीमचा कोन उलटा खाली तोंड करून ठेवलाय असा कोन डिस्क्राईब करेल. आणि हा जो बॉब आहे खाली बांधलेली जी बॉडी त्याला बॉब म्हणायचं मी आता सांगितलं. तर दिस बॉब परफॉर्म सर्क्युलर मोशन. तो एका सर्कलवरून फिरतोय आणि ही जी स्ट्रिंग आहे त्या बॉबला बांधलेली, तर तो काय तयार करतोय, it describes a cone. Then such a pendulum is called as conical pendulum. The conical pendulum म्हणजे काय आहे, if a simple pendulum is given a motion in such a way that bob perform circular motion and string describe a cone, then it is called as conical pendulum. What is conical pendulum? Derive expression for period of conical pendulum असा प्रश्न असतो. ठीक आहे. किंवा व्हॉट इज कोनिकल पेंडुलम किंवा डिफाइन कोनिकल पेंडुलम अँड डिराइव एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ ए कोनिकल पेंडुलम. असे वेगवेगळ्या अर्थाने प्रश्न येतील, भरपूर प्रकारे ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्हाला कोनिकल पेंडुलम म्हणजे काय सांगायला लागलोय. काय बघा कोनिकल पेंडुलम, इफ ए सिंपल पेंडुलम इज गिवन ए मोशन इन सच अ वे दॅट it's a bob perform a circular motion and string describe a cone, then it is called as conical pendulum. बघा लक्षात आहे. एक सिंपल पेंडुलम घेतला, त्याला अशा प्रकारे मोशन मध्ये आणलं, त्याचा बॉब सर्क्युलर मोशन करेल आणि त्याचा जो स्ट्रिंग आहे तो काय करेल, एक कोन डिस्क्राईब करेल, तर त्याला आपण कोनिकल पेंडुलम म्हणणार. आता हा कोनिकल पेंडुलम घेतला मी, कन्सिडर ए कोनिकल पेंडुलम हॅव्हिंग लेंथ L. या कोनिकल पेंडुलमची जी लेंथ आहे, म्हणजे हा जो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे ना, सपोर्टला अडकवलेला पॉइंट आणि हा बॉबचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला त्याची लेंथ असं म्हणतात. तर या कोनिकल पेंडुलमची लेंथ मी L घेणार आहे, इथून याच्या सेंटर पर्यंतची लांबी. ठीक आहे, ही L घेणार आहे. पण आता मला सांगा, हा जर बॉब असा सरळ तर खाली येईल बघ असं, म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर L पेक्षा काय असेल थोडं कमी आहे, लक्षात घ्या. अरे हा बॉब आणला सरळ असा इथंही पर्यंत येईल ना, पण मी दाखवतो ना इथं दाखवलंय ना, कारण तो सर्कलचा सेंटर आहे. पण ऍक्च्युली हा बॉब असा येईल ना इथं, लक्षात येते का बघा. म्हणजे हे अंतर L एवढं आहे का, नाही. तर ही त्याची हाईट सर्कलच्या सेंटर पासून सपोर्टचं अंतर आहे ते H घेणार आहे. पुढं हा जो अँगल आहे
ह्या स्ट्रिंगनी या पोझिशन मध्ये व्हर्टिकल पोझिशनशी केलेला जो अँगल आहे, सेमी व्हर्टिकल अँगल असं त्याला म्हणतात, कारण पूर्ण घेतलेलं नाही, अर्धा घेतलाय, तर सेमी व्हर्टिकल अँगल हा थिटा असेल असं समजा. हा अँगल काय फार मोठा नसतो, स्मॉलच असतो. ठीक आहे. बर, पुढं हा बॉब ज्या सर्कलवरून सर्क्युलर मोशन करणार आहे त्याची रेडियस मी आर घेतली. हा जो बॉब आहे त्याचा मास स्मॉल एम घेणार आहोत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण मानल्या. तर आता या ठिकाणी या पर्टिक्युलर पॉइंटला हा जो बॉब आहे त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस पहिल्यांदा आपल्याला काढायचे. कसं आपण बँकिंग ऑफ रोडला फोर्सेस काढत होतो ना वेगवेगळे, तसे या ठिकाणी ह्याचे फोर्सेस कुठले कुठले ऍक्ट होतात हे काढूया. या सपोर्टला आपण ए म्हणूया, इथल्या पॉइंटला ओ म्हणूया आणि इथल्या पॉइंटला बी म्हणूया. ते ट्रायंगल ओ ए बी असं घेता येईल. तर या ठिकाणी कुठले कुठले फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होणार आहेत बघूया की. नंबर 1, इट्स अ वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. कुठल्याही बॉडीचं जे वेट असतं ते कसं काढतो रे आपण? मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचा गुणाकार करतो. आणि हे वेट नेहमी व्हर्टिकली काय असतं? डाऊनवर्डच असतं. तो हे पण व्हर्टिकली डाऊनवर्डच, म्हणजे ह्याला हे काय आलं पाहिजे? पॅरलल. डायग्राम काढता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय काय वेळेस फक्त डायग्राम विचारले कोनिकल पेंडुलमचे, हे लक्षात घ्या. डायग्राम करायचं लक्षात आलं पाहिजे, ह्याला हे पॅरलल आलं पाहिजे. ओके. आता नंबर 2, टेन्शन इन द स्ट्रिंग. मला सांगा ह्या दोरीला काहीतरी ताण पडला असेल का? बरोबर आहे. तर दोरी लूज आहे आणि फिरतोय, असं होईल का? छोटासा दगड दोरीला मारता आणि असं थोडीशी गती द्या, असं 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 फिरेल, ते दोरीला ताण पडणार आहे का नाही? काहीतरी त्याला टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणायचं. ते टेन्शन असं या डायरेक्शन असणार आहे. तर हे झालं टेन्शन इन द स्ट्रिंग. ठीक आहे. तर हे जे टेन्शन आहे टी अक्षराने दाखवले मी, कॅपिटल टी अक्षराने. आता धिस टेन्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट. कुठलाही वेक्टर आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनेंट मध्ये काय करता येतो? स्प्लिट अप करता येतो. समजा एफ बार नावाचा एक वेक्टर आहे, तो मला 2 कंपोनेंट मध्ये स्प्लिट अप करता येईल. 2 कंपोनेंट मध्ये स्प्लिट अप करत असताना हे 2 जर कंपोनेंट एकमेकाला लंब घेतले तर हा पॅरलोग्राम कंप्लीट करायचा असतो. माहिती आहे का? बघा, पॅरलोग्रामच्या डायगोनलने हा असतो आणि हे 2 कंपोनेंट असतात. त्यातला एक कंपोनेंट समजा थिटा एवढा अँगल करत असेल हा, तर याची किंमत किती असते रे? एफ बार कॉस थिटा. हा एफ बार असतो, हा एफ बार घ्या. नुसतं मॅग्निट्यूड घेतलं तर मॅग्निट्यूड घ्या, एफ कॉस थिटा. आणि जर दुसरा कंपोनेंट या पहिल्या कंपोनेंटला लंब असेल तर याची किंमत किती असते? एफ साइन थिटा. ही आयडिया सांगितली मी तुम्हाला, आणि मी तुम्हाला सांगितलं याच चॅप्टरमध्ये 2 चरण वापरायचे आपल्याला. काल बँकिंग ऑफ रोडला वापरली, आज कोनिकल पेंडुलमला वापरते. उद्या आपल्याला पुढच्या तासाला परत सर्क्युलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन घ्यायचे, तिथं वापरायचं आहे आपल्याला. भरपूर वेळा वापरावं लागणार आहे. ठीक आहे. पुढे पण वापरावं लागणार आहे फिजिक्स मध्ये. साधी सोपी कन्सेप्ट आहे पण महत्वाची कन्सेप्ट आहे. समजा ह्याच्याबरोबर अँगल थिटा असता तर ज्याच्याबरोबर अँगल थिटा आहे ना त्याला कॉस जोडायला, हे लक्षात ठेवा. ट्रिग्नोमेट्री नुसार येत असतं, ते वेक्टर नुसार येत असतं. एफ साइन थिटा तो आला तर त्याला हा लंब असेल तर बरं. हा, तर याप्रमाणे कंपोनेंट आपण घेऊ शकतो. तसं हे जे टेन्शन आहे ना टी, तर धिस टेन्शन म्हणजे फोर्सच आहे एक प्रकारचं, कॅन बी रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट. दिस टेन्शन कॅन बी स्प्लिट अप इनटू 2 कंपोनेंट. 2 कंपोनेंट कसे घ्यायचे? नंबर 1, व्हर्टिकली अपवर्ड. व्हर्टिकली अपवर्ड असा एक कंपोनेंट मी घेणार आहे. बघा, हा व्हर्टिकली अपवर्ड कंपोनेंट घेतला. ओके. आणि नंबर 2, हॉरिझॉन्टल कंपोनेंट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तर असे 2 कंपोनेंट घेतले जेणेकरून हा पॅरलोग्राम कंप्लीट दिसेल. पॅरलोग्राम मध्ये तो ऍक्च्युअली आहेतच येणार आहे, कारण ह्याला हा काय काढलाय आपण रे? परपेंडिक्युलर काढलाय. पॅरलोग्रामचा एक अँगल जरी राईट अँगल असेल तर तो रेक्टँगल येतो. बरोबर आहे का? रेक्टँगल हा पॅरलोग्रामचाच प्रकार आहे. समांतर चौकोनाचाच प्रकार ना आयत. त्याचा एक कोण जरी काटकोन असला तर तो आयत होतो, आणि त्यामुळे हा आयतच होणार आहे. अशी डायग्राम व्यवस्थित दिसली पाहिजे. आता अँगल कुठला कसा आहे काढावा लागेल मी सांगितलं. ह्याला हे काय आहे? पॅरलल आहे. हे दोघं एकमेकाला पॅरलल. ही ट्रान्सव्हर्सल एबी नावाची ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा अँगल थिटा असेल तर हा अँगल किती? थिटा. काय? अल्टरनेट अँगल. करेक्ट. हा अँगल थिटा येईल. आणि हा जर अँगल थिटा असेल तर हे टी, हे जर 2 कंपोनेंट स्प्लिट अप केलेलं आहे टेन्शन, तर ह्याची किंमत किती येईल रे? मग टी कॉस कसा येईल? टी कॉस थिटा. आणि या कंपोनेंटला हा कंपोनेंट काय आहे? परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे ह्याची किंमत किती येणार? टी साइन थिटा. आणि त्याची रेडियस आहे. ओके. बघा, दिस टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड और कॅन बी स्प्लिट अप इनटू 2 कंपोनेंट
Number 1 t cos theta in vertically upward direction and number 2 t sin theta towards the center of the circle and along the radius. Radius वरून आणि सेंटर कडे असणारा कंपोनंट t sin theta आणि vertically upward असणारा कंपोनंट t cos theta. अशा प्रकारे बघा हे लक्षात येते. आता पहा हा जो कंपोनंट आहे t cos theta तो वर्टिकली अपवर्ड आहे आणि त्याचं वेट कसं आहे रे वर्टिकली डाऊनवर्ड आहे. हे दोन कंपोनंट एकमेकाला काय करतील बॅलन्स करतील. These two components t cos theta and mg ठीक आहे हे फोर्स आणि एकदा काय हे दोन कंपोनंट गेले हे सोडून द्यायचं बरं कारण त्याला वाई बेरीज तेवढी असते त्यामुळे ते पण दोघं घ्यायचे हे पण घ्यायचं डबल घ्यायचं. तर हा t cos theta बॅलन्सेस द वेट ऑफ द बॉब. या बॉबचं जे वेट आहे ते बॅलन्स करायचं तो काम करणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो t cos theta is equal to mg इक्वेशन नंबर 1. ओके and this component t sin theta remain unbalanced. हो तिकडे बॅलन्स करायला पण आहे का त्याला नाहीच आहे. मग हा बॉब इकडे येईल की रे नसतोय कारण सर्क्युलर मोशन करतोय हा बॉब आणि सर्क्युलर मोशन करायसाठी काय आवश्यक आहे सेंटरच्या दिशेने फोर्स पाहिजे ना. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देयर कॅनॉट बी सर्क्युलर मोशन. मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कुठं होतो आपण फोर्स दिलोय का त्याला दोरीच्या साईडने वर ओढतोय इकडे कुठं दिलं होतं तर ते ऑटोमॅटिक तयार झालं नाही. त्या हे जे दोन कंपोनंट तयार झाले म्हणून त्यातला हा कंपोनंट वेट बॅलन्स करेल पण धिस कंपोनंट इज टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द रेडियस देअरफॉर ऍक्ट ॲज सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन ऑफ द बॉब. या बॉबच्या सर्क्युलर मोशन साठी आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून तो काम करतोय. म्हणजे मला सांगा टी साइन थिटा म्हणजे काय आलं बघा मला टी साइन थिटा मी जरा उलट लिहितो mg इकडे लिहितो टी कॉस थिटा इकडे लिहितो ते भागाकार करायला बरं पडते. हा बर mg इज इक्वल टू टी कॉस थिटा आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं रे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन r तो टी साइन थिटा. टी साइन थिटा हा जो कंपोनंट आहे हा इकडे लिहितो वाटल्यास तर टी साइन थिटा हा कंपोनंट सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होतोय. सेंट्रिपिटल फोर्स आधी लिहितो मी हा सीपी फोर्स आणि मला सांगा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे mv स्क्वेअर अपॉन r. m म्हणजे मास ऑफ द बॉब या बॉडीचं मास आहे ते. v म्हणजे त्याचं लिनियर स्पीड आहे सर्क्युलर मोशन मधलं आणि r म्हणजे रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट आहे. ठीक आहे आणि याची किंमत किती आली की टी साइन थिटा. टी साइन थिटा इक्वेशन नंबर 2. ओके आता मी काय करणार आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा भागाकार घ्यायचा आहे. भागाकार घेताना v वर येईल असं घ्या कारण आपल्याला कशाचा फॉर्म्युला काढायचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढायचा. म्हणजे छेदस्थानी येऊन चालेल का छेदस्थानी आलं तर चालेल पण परत त्याला उलटून मुळे वगैरे करायला पायऱ्या वाढतील ना. त्यापेक्षा घेताना भागाकार असा काय की v स्क्वेअर वर येईल पण टेकिंग रेशो ऑफ 1 and 2 पण रेशो घेताना मी इक्वेशन 2 ला 1 ने भागणार डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1. हा मग काय काय होईल बघा इकडे mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mv स्क्वेअर अपॉन r अपॉन इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड आहे mg इज इक्वल इकडं हा ह्याची बाजू इकडे घेतली वर ह्याची इकडे घ्यायचा चुकायचं नाही. टी साइन थिटाच वर घ्यावं लागेल अपॉन ह्याचं काय आहे रे टी कॉस थिटा टी गेले बरोबर. हा एम पण गेली मास ऑफ द बॉब गेलं तिथं राहिलं काय v स्क्वेअर अपॉन जी आपण एक असते हळूच लिहितो एक त्याचं उलटून मुळे करावं लागणार आहे आपल्याला. तर मला सांगा v स्क्वेअर अपॉन r ला v स्क्वेअर अपॉन r ला उलटून मुळे काय झालं रे 1 अपॉन g झाला आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो टॅन थिटा. ओके पुढं r आणि g इकडे डिवाइडेड बाय तिकडे मल्टिप्लाय जातील म्हणजेच v स्क्वेअर इज इक्वल टू rg टॅन थिटा and therefore v is equal to दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढलं तर v is equal to rg tan theta. This is the expression for ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून हा इक्वेशन नंबर 3 म्हणून. तर this is the expression for velocity of the bob of conical pendulum. conical pendulum चा जो बॉब आहे तो ज्या सर्कलवर फिरतो त्या सर्क्युलर मोशनची लिनियर व्हेलॉसिटी आलेली आहे. ठीक आहे तर this is the expression for linear speed or linear velocity of bob of conical pendulum. conical pendulum च्या बॉबची linear velocity आहे बघा. आता हीच velocity मला angular velocity मध्ये कन्वर्ट करता येईल. यासाठी linear velocity आणि angular velocity यातलं रिलेशन माहित पाहिजे तुम्हाला. कसं असतं रिलेशन लिनियर velocity आणि angular velocity म्हणलं v इज इक्वल टू काय असतं
आर ओमेगा. त्यात व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी, आर म्हणजे रेडियस आहे. असं इतका सोपा फॉर्म्युला. मग त्याच्यावर व्ही ची किंमत इतकी ठेवता येईल का नाही आपल्याला? बरोबर आहे. त्याच्यावर ओमेगाची किंमत येईल, पण मी व्ही ची किंमत ठेवतो इथं. व्ही ची किंमत काय आली बघा बरोबर, अंडर रूट आर जी टॅन थिटा इज इक्वल टू आर ला आर, ओमेगा ला ओमेगा. ओके, ही बाजू इकडे ही बाजू इकडे लिहायची मला. म्हणजेच आर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके, आता पुढं टॅन थिटाची किंमत या आकृतीवरून कशी काढता येते? इन राईट अँगल ट्रायंगल एओबी, एओबी हा राईट अँगल आहे का तिथे काटकोन. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा थिटा, थिटाच्या विथ रिस्पेक्टिव्ह ही अपोजिट साइड आहे ओबी, आणि ही ओए ही काय आहे? ऍडजस्टंट साइड आहे. अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड टॅन थिटा असतं का? हा, मग आपल्याला तेच लिहायचं आहे आता. देअरफॉर फ्रॉम द फिगर असं म्हणू आपण, किंवा इन राईट अँगल ट्रायंगल ओएबी, टॅन थिटा म्हणजे काय आहे ते सांगा मला. टॅन थिटा म्हणजे ओबी, ओबी म्हणजेच काय आहे? आर आहे. आर लिव्हिंग डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड त्याची ओए, ओए म्हणजेच किती आहे? एच आहे. तर हे आर आपण एच कुठे ठेवणार आहे? शिवाय हा आर जो इकडे गुणिले आहे इकडे काय होईल? भागिले जाईल, कारण आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला काढायचा, अँग्युलर व्हेलोसिटी काढायची. मग मी या दोन पायऱ्या करणार आहे. तर ओमेगा इथं ठेवलं, आर इकडे भागिले गेलं तर 1/r लिहिलं मी. आणि रूट मध्ये काय काय बघा, आर ची तसंच ठेवूया, आर ची. आणि टॅन थिटाची किंमत किती आहे रे? r/h आहे. बघा लक्षात येते का? हा, पुढं वर्गमुळाच्या जर बाहेर काढायचं असेल तर वर्गमूळ काढावं लागतं. आत घेऊन जायचं असेल तर वर्ग करावा लागतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एखादी क्वांटिटी वर्गमुळाच्या आत न्यायची आहे का, तर त्याचा वर्ग करायचा. बाहेर काढताना वर्गमूळ काढतो, आत घेताना वर्ग करावा लागतो. पण ह्या आर स्क्वेअरला 1/r आहे बरं का, ते आर गेलं तर आत गेल्यावर 1/r स्क्वेअर होईल, किंवा हे आर आणि आर स्क्वेअर होणार, त्याला बाहेर काढ तरी चालतं. ठीक आहे. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 1/r, आर आणि आर स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट आर आलं, आणि वर्गमुळात काय राहिलं? जी आपण याच राहिलं, आर ला आर गेले, त्यामुळे ओमेगाचा फॉर्म्युला आलेला आहे अंडर रूट जी बाय एच. ओके, इक्वेशन नंबर 4. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड ऑफ दिस बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या बॉबचा लिनियर स्पीड आलेला आहे अंडर रूट आर जी टॅन थिटा, आणि ऑप्टिमम स्पीड आलं बघा काल बॅकिंग ऑफ रोडचं, असा सेम फॉर्म्युला आला. तसाच फॉर्म्युला आहे अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला आहे जी अपॉन एच. आता त्या जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. आता समजा तो फॉर्म्युला मला एच च्या स्वरूपात नको. एच म्हणजे ही व्हर्टिकल हाईट आहे ना इथे, त्या सर्कलचा सेंटर आणि सपोर्ट याच्यात लागतोय. मला ही किंमत एल च्या स्वरूपात पाहिजे. काढता येईल. एल आणि एच मधलं रिलेशन शोधायचं ट्रिग्नॉमेट्रीच्या साईड. पुस्तकात तसं दिलेलं नाही, आपण ते लिहूया. कारण तसं पण विचारू शकतात ते. तर एल आणि एच थिटाच्या दृष्टिकोनातून काय काय जरा बघा. थिटाच्या दृष्टिकोनातून एच काय आहे? ऍडजस्टंट साइड आहे, लगतची बाजू आहे. आणि एल म्हणजे काय आहे? हा काटकोन असल्यामुळे हायपोटेनस आहे. मग ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस एच अपॉन एल. बट एच अपॉन एल इज इक्वल टू काय असतो रे? कॉस थिटा ना. ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे कॉस थिटा असतो. याच्यावर एच इज इक्वल टू काय झालं? एल तिकडे गेला, एल कॉस थिटा. ही किंमत जर मी इथं ठेवली तर ओमेगाची किंमत येते अंडर रूट जी अपॉन एच च्या जागी काय आला? एल कॉस थिटा. हा सुद्धा ओमेगाचा फॉर्म्युला आहे. काय नाही, तो वेगळ्या स्वरूपात लिहिलाय फक्त, बाज बाकी काही नाही. तर इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 हे दोघंही कशाच आहे? अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तो एच च्या स्वरूपात आहे, हा एल च्या स्वरूपात आहे. एवढाच फक्त फरक आहे, बघा लक्षात. आता जर आपण असा विचार केला की हा अँगल जर खूप स्मॉल असेल, इफ धिस अँगल थिटा इज व्हेरी स्मॉल, देन टॅन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. जर रॅडियन मध्ये मोजला असेल, आणि आपण रॅडियन मध्येच मोजतो, आणि जर खूप स्मॉल असेल तर साइन आणि टॅन ह्या दोघांच्या बाबतीत कसं असतं?
काय असतं, साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटाच असतो आणि टॅन थिटा इज अप्रॉक्सिमेटली टू थिटाच असतो. आपण इलॅस्टिसिटी पण घेतलो होतो बघा. मग टॅन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा म्हणजे फक्त फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू आर जी इंटू थिटा असेल. ठीक आहे, ते स्पेशल केस म्हणून घ्यायचं आहे आपल्याला, पण कसं येऊ शकतो. आता मला आणखी त्याच्या पिरियडचा फॉर्म्युला काढायचा. पिरियड म्हणजे त्याचा एक चक्कर मारायला लागणारा कालावधी, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन फॉर द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम इज कॉल्ड एज इट्स पिरियड. त्याचं त्या बॉबला एक पूर्ण कम्प्लीट रिव्होल्यूशन पूर्ण करायला जेवढा काही वेळ लागतो त्याला आपण त्याचा काय म्हणणार आहे, पिरियडिक टाइम किंवा पिरियड. तर तो फॉर्म्युला आपल्याला जर काढायचा असेल तर काय करावं लागेल, तर पिरियड आणि लिनियर व्हेलॉसिटी आपलं रिलेशन झालेलं आहे किंवा पिरियड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यातलं पण रिलेशन झालेलं आहे. तर ते फॉर्म्युले वापरायचे पाच काही नाही. तर त्यासाठी ते फॉर्म्युले माहीत पाहिजेत अगोदर. कोण सांगते, पिरियड आणि लिनियर व्हेलॉसिटी यातलं नातं काय, एक सर्क्युलर मोशन मध्ये आधीच झाले आपल्याला. बघा या चॅप्टरचं आठवत नाही तर पुढचं चॅप्टर शिकवतो यातलं कसं आठवायचं तुम्हाला. जर एखाद्या सर्कल वरून बॉडी फिरत असेल तर एक कम्प्लीट व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. एक कम्प्लीट रिव्होल्यूशन करायला लागणारा टाइमला पिरियड म्हणतात ना. आणि पूर्ण कम्प्लीट एक चक्कर मारल्यावर त्याला किती अंतर कापावं लागतं, परिघ एवढं ना, 2πr. तर हा फॉर्म्युला आहे पिरियड आणि व्हेलॉसिटी मधला आहे ना. हे टी इकडे गेले, व्ही इकडे गेले, व्हीची किंमत तयार आहे आपली. तर त्याप्रमाणे किमती आपण टाकूया. ठीक आहे, मग आता मी काय करणार आहे, यातल्या टेन्शनला टी अक्षर वापरले आपण, पिरियडला पण टी कसं वापरायचं घटाळा होईल, त्याला काहीतरी वेगळा अक्षर वापरूया. एक तर टेन्शनला वेगळं वापरूया, नाहीतर पिरियडला पण वेगळं वापरूया, नाहीतर दोन्हीला एकच अक्षर वापरलं तुम्हाला परत अभ्यास करणं टेन्शन आहे. काय प्रकार, पिरियड कुठला आणि टेन्शन कुठलं, बरं आहे का. तर काहीतरी वेगळा अक्षर वापरूया. शक्यतो आपण पिरियडला T1 वापरूया. पुस्तकात शक्यतो तेच वापरले. ठीक आहे, पुस्तकात वापरलेले सिम्बॉलच वापरलेले बरे. तुमचा अभ्यास करताना परत जगतिक होणार नाही. 99% T1च आहे. T1च वापरले. बरं, याच्यावरनं T1 इज इक्वल टू काय आलं बघा, नाही पिरियडचा फॉर्म्युला 2πr/v आला. 2πr/v काय केलं रे आपण, पिरियडचा फॉर्म्युला व्हेलॉसिटीच्या स्वरूपात लिहिला आहे बस, बाकी काही नाही. मग T1 हा पिरियड आहे बरं का, हा किंमत टाकतोय मी. 2πr/v ची किंमत इक्वेशन 3 वरून काय आहे रे, rg tan θ √rg tan θ. आता मी हे वेगळ्या स्टाईल लिहिणार आहे. पुस्तकात पायऱ्या ड्रॉप करून दिले ना, कळत नाही त्यामुळे लवकर डेरिवेशन. मी डिटेलमध्ये पायऱ्या सगळ्या लिहितो. हे 2π जरा बाजूला काढतो, 2π बाजूला काढले तर पुढं राहिलं काय बघायचं, r/√rg tan θ राहील. पुढे आता मी काय करणार आहे बघा, T1 इज इक्वल टू 2π. ह्याला वर्गमूळाच्या आत घ्यायचंय मला. काय करावं लागेल त्याचा वर्गमूळ. मी मगाशी सांगितलं वर्गमूळाच्या आत जर एखादी क्वांटिटी असतो तर त्याचा वर्ग करायचा असतो. मग संपूर्ण ह्याला वर्गमूळ टाकतो मी आणि r च्या जागी काय करतो, r² करतो आणि rg tan θ आहेच. तर यातल्या r ला इथला स्क्वेअर निघून गेला, एक r शिल्लक राहील. म्हणजेच पिरियडचा फॉर्म्युला आलेला आहे 2π√r/g tan θ. ओके, बघा लक्षात येतं का, r/g tan θ असा फॉर्म्युला आलेला आहे. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज इक्वल टू 2π√r/g tan θ. हाच फॉर्म्युला मला L च्या स्वरूपात पण करता येतो, कारण हे r च्या स्वरूपात आणलाय बघा, आपण रेडियसच्या स्वरूपात आणलाय. हा फॉर्म्युला मला L च्या स्वरूपात पाहिजे आणि तोच फॉर्म्युला मला H च्या स्वरूपात पण पाहिजे, तरी काढता येतो. ठीक आहे, कसा काढणार, तर त्यासाठी तुम्हाला tan θ ची किंमत टाकावी लागेल. tan θ ची किंमत मगाशी काढून ठेवली आपण. tan θ ची किंमत किती आहे, कुठे आहे, tan θ म्हणजे काय आहे, r/h. बघा इथं tan θ ची किंमत टाकतो मी, r/h. म्हणजे काय येईल बघा, T1 इज इक्वल टू 2π r/g आणि tan θ ची किंमत किती आहे, r/h. त्याला उलटे मुळे करावं लागेल ना, ते भागिले. त्याला उलटे मुळे जर केलं तर T1 इज इक्वल टू 2π हे r/g पहिलंच आहे बघा, r/g पहिलंच आहे. हे r/h चे उलटे मुळे काय झालं, h/r ला r गेले, बरोबर आहे. म्हणजेच पिरियडचा फॉर्म्युला काय आला,
period of conical pendulum is equal to 2 pi under root h upon g. 2 pi under root h by g. This is the expression for period of conical pendulum. Conical pendulum च्या पिरियडचा फॉर्म्युला आलेला आहे हा. बरोबर. पुढे हा फॉर्म्युला h आणि g च्या स्वरूपात आहे. मला l च्या स्वरूपात पाहिजे. तर कसा काढता येईल? मगाशी आपण त्याच्यावर पण फॉर्म्युला काढला बघा. h इज इक्वल टू काय आले रे? l cos थीटा. ही किंमत इथे टाकूया. h ची किंमत l cos थीटा टाकूया. म्हणजे t1 इज इक्वल टू 2 पाय h च्या जागी काय येणार आहे? l cos थीटा अपॉन g. तर दिस इज आल्सो एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला आलेला आहे. तीन वेगवेगळ्या स्वरूपात लिहिला आपण. तो पिरियडचा फॉर्म्युला आपण r आणि tan थीटा या स्वरूपात लिहिला किंवा l आणि cos थीटा या स्वरूपात लिहिला. की l च्या स्वरूपात पाहिजे असेल तर असा आला 2 पाय अंडर रूट l cos थीटा अपॉन g. h च्या स्वरूपात पाहिजे असेल तर 2 पाय अंडर रूट h बाय g आला. आणि r रेडियस या कोनिकल पेंडुलमची बॉटमची जी रेडियस आहे त्याच्या स्वरूपात पाहिजे असेल तर 2 पाय अंडर रूट r अपॉन g tan थीटा असा आला. हे तिन्ही फॉर्म्युला आहे. त्यातला कुठलाही फॉर्म्युला विचारू शकता परीक्षेत. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ऍडजस्टमेंट करता येईल. एकदा फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करता आला की कुठल्याही स्वरूपात कन्व्हर्ट करता आला पाहिजे. त्यात काय अवघड नसतं तर किमती टाकून द्यायचं त्याला त्याला करायचं असतं. तर व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले काढले आपण. त्यात लिनियर व्हेलॉसिटीचा काढला, अँग्युलर व्हेलॉसिटीचा काढला आणि पिरियडचे पण फॉर्म्युले मी r h आणि l च्या स्वरूपात काढून टाकतो. बघा हे सगळं लक्षात येतं. काय आता ह्यातल्या कुठल्या पाहिजे काढायचं नसतं तर सांगा. ह्यातला दुसरा टप्पा घ्यायचा आहे आपल्याला. दुसरा टप्पा कुठला घ्यायचा आहे तर ह्या कोनिकल पेंडुलमची जी स्ट्रिंग आहे ना ती त्याच्यावर टेन्शन आलेलं आहे. बघा सांगितलं ताण आलेलं तर टेन्शनचा फॉर्म्युला तयार करायचा. हा T1 पिरियडचा फॉर्म्युला झाला. आता टेन्शनचा फॉर्म्युला तयार करायचा. कोणी केलं टेन्शनचा फॉर्म्युला तयार? काय फारसा अवघड नाही टेन्शनचा फॉर्म्युला तयार करणं. काय हे सगळ्यांना समजले? आता मी काय करतो बघा की इथे हे फॉर्म्युले जे आहेत ते लिहून ठेवतो. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला होता? अंडर रूट rg tan थीटा. ओमेगाचा फॉर्म्युला काय आला आहे? अंडर रूट g बाय h आला किंवा अंडर रूट g अपॉन l cos थीटा आला. हा v चा फॉर्म्युला आला. हा ओमेगाचा फॉर्म्युला आला. पुढं पिरियडचे फॉर्म्युले पण मी लिहून ठेवतो. हा पिरियडचा फॉर्म्युले कुठले कुठले आले होते बघा रे. T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट हा काय काय आला होता? 2 पाय अंडर रूट r अपॉन g tan थीटा. हा r च्या स्वरूपातला झाला. पुढं अजून कुठला आला होता? 2 पाय अंडर रूट h अपॉन g एक आला होता. आणि अजून कुठला आला होता? 2 पाय अंडर रूट l cos थीटा अपॉन g. हे पिरियडचा फॉर्म्युला आलेला होता. ओके. पुढे हे फॉर्म्युले कुठेतरी आपल्याला वापरायला लागतील म्हणून त्याची लिस्ट करून घेतलेली आहे. बस बाकी काही नाही. आता आपल्याला ह्या टेन्शन जे आहे टेन्शनला t आणि पिरियडला t1 वापरले बरं. आता टेन्शनचा फॉर्म्युला काढायचा त्यासाठी मी काय करणार आहे बघा. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे आहे ना कुठले कुठले? mg इज इक्वल टू t cos थीटा आणि mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू t sin थीटा ह्यांच्या वर्गांची बेरीज करणार आहे. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. तुम्हाला एवढं मोठं डेरिव्हेशन विचारणार आहे. एका वेळी काय विचारतील? डिटरमाइन द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम किंवा डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इथपर्यंत किंवा व्हेलॉसिटीचा किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला विचारतील किंवा हे तर विचारतील कुठलं? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग इन केस ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमची जी स्ट्रिंग असते त्याची आपल्या टेन्शनचा फॉर्म्युला तयार करा. तर त्यावेळेस हे बाकीचं सगळं पायऱ्या लिहित बसायची गरज नाही. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 लिहायचं. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 म्हणायचं. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. बघा कशी बेरीज करते मी. आता इकडे काय काय झालं? mg आहे. mg चा वर्ग असा पूर्ण करावा लागतो ना. याच्या लेफ्ट हँडच्या स्क्वेअर मध्ये याच्या लेफ्ट हँडचा स्क्वेअर मिसळायचा आहे. म्हणजे काय येणार आहे? mv स्क्वेअर अपॉन r त्याचा
स्क्वेअर इज इक्वल टू ह्याच्या राईट हँडच्या स्क्वेअर मध्ये त्याच्या राईट हँडच्या स्क्वेअर नुसार ह्याचा राईट हँडच्या स्क्वेअर झाला काय रे टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा झाला. ओके ह्याचा स्क्वेअर काय झाला रे टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा झाला. टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा झाला. पुढं इथं एम स्क्वेअर जी स्क्वेअर वेगवेगळे गुणाकार असतं तर प्रत्येकाला वर्ग वेगळा देऊ शकतो आपण. एम स्क्वेअर जी स्क्वेअर पुस्तकात छापता नाही तर प्रिंटिंग मशीनला एमचा वर्ग छापलाच गेला नाही फक्त जीचा स्क्वेअर छापला गेला नाही तर कंस टाकायला पाहिजे बरोबर आहे ना. कंस पण टाकला नाही इथं फक्त जीचा स्क्वेअर लिहिलाय तिथे एमचा स्क्वेअर पाहिजे नाही तर कंस टाका तुम्ही. कदाचित तुमची नवीन आवृत्ती असेल तर त्यात दुरुस्त होणार असेल माझं जुनं पुस्तक पण ते प्रिंटिंग मिस्टेक तर तिथे माझ्या पुस्तकात राहील. मी आता एम स्क्वेअर जी स्क्वेअर केलं प्लस इथे काय काय येणार बघा त्याचा वर्ग करायचा म्हणजे काय काय येईल एम स्क्वेअर व्ही चा फोर्थ पॉवर येईल डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर येईल. राहू दे असंच इज इक्वल टू यातनं मी टी स्क्वेअर काढणार आहे कॉमन और टी स्क्वेअर जर कॉमन काढलं तर आत राहील कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. व्हेरी फेमस रिलेशन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 असतं तर याचं उत्तर 1 येणार. पण टी स्क्वेअर इंटू 1 येणार ती बाजू मी आता इकडे लिहितोय. हा टी स्क्वेअर इंटू 1 इज इक्वल टू यातनं मी काय काय कॉमन काढू शकतो रे एम स्क्वेअर तरी कॉमन काढू शकतो. एम आणि जी पण कॉमन काढतो फॉर्म्युला मुळात व्ही ची किंमत टाकली ठीक आहे. व्ही ची किंमत टाकली आहे मग हा कंस सोडलाय तर तसंच करूया इथं असंच राहू देतात फक्त काय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर चा स्क्वेअर हा असंच राहू दे. आता पहा व्ही ची किंमत जी आहे ना ती आर जी टॅन थीटा आहे. मग अशा आपण फॉर्म्युला तयार करून ठेवला होता. आता हाच फॉर्म्युला मी अजून वेगळ्या स्वरूपात कसा लिहू शकतो बघा रे आर जी इंटू टॅन थीटा म्हणजे काय आलं तरी टॅन थीटा बघा रे अजून सुद्धा टॅन थीटा म्हणजे आर अपॉन एच आला होता बघा इथे टॅन थीटा या जागी मी काय करतोय आर अपॉन एच लिहितोय म्हणजे व्ही ची किंमत काय येणार आहे बघा जरा आर स्क्वेअर जी अपॉन एच वर्गमुळात बरं का आर स्क्वेअर जी अपॉन एच असा पण आपण व्ही चा फॉर्म्युला लिहू शकतो ना. आपल्याला पाहिजे तो व्ही चा स्क्वेअर व्ही चा जर स्क्वेअर केला तर इथलं वर्गमूळ काय होईल निघून जाईल म्हणजे व्ही स्क्वेअर ची किंमत किती आली आर स्क्वेअर जी एच आली ती किंमत इथे टाकायची व्ही स्क्वेअर आहे ना. हा आता बघा हे एम स्क्वेअर जी स्क्वेअर आहे ही बाजू इकडे लिहिली बरं का मी टी स्क्वेअर इकडे ह्याची किंमत 1 आली पुढं एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस इथं कंसात एम अपॉन आर आहेच आणि व्ही स्क्वेअर ची किंमत आली आर स्क्वेअर जी अपॉन एच याचा कंसाचा वर्ग आहेच बरं का बघा लक्षात येते. पुढं ह्यातल्या आर ला ह्यातला आर चा स्क्वेअर गेला एक आर शिल्लक राहील. पुढं काय काय बघा हा देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला एम स्क्वेअर जी स्क्वेअर आला एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस आता मी काय करणार आहे इथं वर्ग सोडवणार आहे प्रत्येकाला वर्ग द्यावा लागेल ना एम चा स्क्वेअर आर चा स्क्वेअर जी चा स्क्वेअर अपॉन एच चा स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर जी स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर जी स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर. आता मी या दोघांना एम स्क्वेअर जी स्क्वेअर इथं पण आणि एम स्क्वेअर जी स्क्वेअर इथं पण कॉमन घेऊ शकतो म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर जी स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर सगळंच कॉमन आलं म्हणजे काहीच नाही एक राहत असतं बरं म्हणजे 1 इथं एम स्क्वेअर जी स्क्वेअर कॉमन घेतलं काय राहिलं आर स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर राहिलं बघा लक्षात येते का बघा. आता पुढं टी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर जी स्क्वेअर इथं चौकटी कंस घेतो मी जरा 1 प्लस या दोघांचा वर्ग परत कॉमन मध्ये घेणार आहे मी आर अपॉन एच चा स्क्वेअर चालतंय ना असं. हा आता दोन्ही बाजू वर्गमूळ घ्या म्हणजे टेन्शनचा फॉर्म्युला येईल. याचं वर्गमूळ घेतलं तर टी या दोघांचं वर्गमूळ घेतलं तर एम आणि जी याचं वर्गमूळ वेगळं असल्यामुळे निघत नसतं वर्गमूळ टाकायचं 1 प्लस आर स्क्वेअर अपॉन आर अपॉन एच चा ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर काय टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ द कोनिकल पेंडुलमचं जे स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असतं त्याचा हा फॉर्म्युला आलेला आहे टी इज इक्वल टू एम जी अंडर रूट 1 प्लस आर अपॉन एच ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्हाला खरं तर
R/H म्हणजे ह्या ट्रिग्नॉमेट्रीनुसार समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे काय घेता येईल टॅन थिटा. R/H म्हणजे काय आहे रे टॅन थिटा पण आहे आणि टॅन स्क्वेअर थिटा असं पण घेता येईल. ठीक आहे. अशी सुद्धा आपल्याला किमती लागते. अशी कितीतरी रूप आहेत त्याची वेगवेगळी पुस्तकात असा असाच फॉर्म्युला दिला. पण तसं पण करता येईल. हा एलच्या स्वरूपात लिहिता येईल, थेटाच्या स्वरूपात लिहिता येईल, अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतील फॉर्म्युले हे. काय तर हे बघा लक्षात येतात कसं टेन्शनचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, पिरियडचा फॉर्म्युला असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत. कोनिकल पेंडुलम नावाचं हे आर्टिकल होतं. आणि मग आता ह्या चॅप्टरचा अगदी शेवटचा भाग राहिला थोडा, पुढच्या तासाला होईल.